पुत्र अर्थात तथागत भगवान गौतम बुद्ध. आणि हा जम्बूद्वीप प्रबुद्ध भारतामध्ये विलीन केला असा धम्मशासक धम्मदीप सम्राट अशोक. आणि मी माझ्या जीवनाचा प्राणवायू ज्यांना समजते ते भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार, स्त्रियांचे कैवारी, शोषित, पीडित, वंचित समाजाचा आधारस्तंभ, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या मानवी मूल्यांचा शिल्पकार, विश्वरत्न, राष्ट्र निर्माते, प्रज्ञासूर्य, क्रांती सूर्य, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मा सावित्री, मा रमाई, मा जिजाऊ आणि परिवर्तनवादी चळवळीतील सर्वच महापुरुषांना त्रिवार वंदन करते, अभिवादन करते, कोटी कोटी प्रणाम करते. आणि आज आपल्या इथे मार्गदर्शनासाठी अमोल मडामे सर उपस्थित आहेत. त्यांना माझा सस्नेह जय भीम. आणि उपस्थित सर्वांना सस्नेह जय भीम. जोरशात काल बाबासाहेबांची जयंती आपण आज साजरी करत आहोत. जोरशात जय भीम. आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते. काल आपण कुठे होतो आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज आपण कुठे आहोत. काल साधी साडी मिळत नव्हती, आज पैठणीत आहोत. काल बाहेर जाता येत नव्हतं कारण सावलीचा विडा होईल म्हणून आज विमानातून फिरत आहोत. घराघरात मोटर, सायकल, कार दिसत आहे. काल बोलता येत नव्हतं, आज सभा गाजवत आहोत. काल आमच्या मताला किंमत नव्हती आणि आज आमचीच मतं विकत घेतली जात आहेत. आमच्याच मतावर नगरसेवक, आमदार, खासदार, प्रधानमंत्री निवडले जात आहेत. काल डोक्यावर छत नव्हतं, आज 2 BHK 3 BHK बंगल्यात आम्ही राहतोय. किती लाक्षणिक बदल आमच्या जीवनामध्ये घडला आहे तो केवळ आमच्या बाबामुळे, आमच्या बाबासाहेबांमुळे. पण त्या बाबासाहेबांना आपण काही देऊ शकलो का? त्यांना अभिप्रेत असणारा समाज घडू शकलो का? किंवा त्यांनी बघितलेलं शासनकर्ती जमातीचं स्वप्न आपण पूर्ण करू शकलो का? किंवा धर्मांतराच्या 70 वर्षानंतर आपल्या घरात आपण बुद्ध प्रस्थापित केले का? तर याचं उत्तर नाही असेच असेल. कारण आज समाज बाबासाहेबांना देव मानायला तयार आहे, पण त्यांच्या विचारांचा वारसा पुढे न्यायला, जपायला कोणीही तयार नाही. ही वस्तुस्थिती आहे, हे आपण सर्रासपणे पाहत आहोत. मला आपल्यापैकी काही लोक म्हणतील, काय तेच लावलं आहे, बाबासाहेबांनी हे केलं, बाबासाहेबांनी ते केलं, आपण काय करतोय, जरा दुसरं बोला. पण मला समाजाला हे सांगायचं आहे, दुसरं काय बोला, जे आहे ते माझ्या बापाचं आहे. आजही त्यांच्याच नावाने जगतोय आणि आजही तोच एक आधार आहे. आज आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करत आहोत. पण पुढच्या जयंतीपर्यंत कोणताच नवा विचार किंवा कोणताच नवं कार्य समाजात बघायला मिळणार नाही. विभागातील विहारांमध्ये कित्येक चेहरे रोज नेहमी पाहायला मिळतील. हेच कार्य बाबासाहेबांना अभिप्रेत होतं का? तर बाबासाहेबांना अभिप्रेत होतं प्रबुद्ध राष्ट्र, प्रबुद्ध भारत, शासनकर्ती जमात आणि अंधश्रद्धा मुक्त समाज. या संकल्पना बाबासाहेबांच्या होत्या. यापैकी कोणत्या कार्याला आपण पुढे नेत आहोत याचा जरा विचार करा. आणि जो कोणी हे कार्य पुढे नेण्याचं काम करत असेल तो खरा बाबासाहेबांचा वारसदार आहे, हे मी ठामपणे या ठिकाणी बोलते. कारण समाजात बोल केवळ्यांची भरती फार झाली आहे. करत तर काहीच नाही, पण बॅनर वाक्य वेळेवर लावतात, मग ती जयंती असो किंवा महापरिनिर्वाण. इतका प्रामाणिकपणा बॅनरसाठी करता, तेवढा 70 वर्षात समाजासाठी केला असता तर आज आपला समाज प्रबुद्ध विचाराने नटला असता. एकही कार्यकर्ता पिणारा दिसला नसता आणि समाज अंधश्रद्धा आणि व्यसन मुक्त झाला असता. अजूनही वेळ गेली नाही. बुद्ध म्हणतात, ज्यावेळेस तुमचं चित्त कुशल कर्माच्या दिशेने वळेल तो तुमचा नवा जन्म असेल. करा संकल्प जयंती दिनी आणि बघा मग परिवर्तन. जे परिवर्तन सम्राट अशोकांच्या जीवनात घडलं, जे परिवर्तन अंगुलीमालाच्या
जे परिवर्तन शाहू महाराजांच्या जीवनात घडलं, जे परिवर्तन महात्मा फुलेंच्या जीवनात घडलं आणि जे परिवर्तन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनात घडलं. ते परिवर्तन इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या जीवनात घडलं पाहिजे, तरच बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा समाज घडला जाईल. हे आपण समजून घेतलं पाहिजे. नाहीतर दरवर्षी अशा किती जयंत्या येतील आणि किती जातील, पण बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा समाज घडला जाणार नाही. हे मात्र स्वीकार सत्य आहे. जोपर्यंत बुद्ध बाबासाहेब आपले श्रद्धास्थान आहे, आपले मार्गदाता आहे, तोपर्यंत मनोविचारांपासून सुरक्षित राहू. कारण बुद्ध म्हणतात, तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार, अर्थ दीप भव स्वयंप्रकाशित व्हा. हे जर बुद्धांचं सत्य वचन आहे, तर कोणत्या विचारांची गरज आहे तुम्हाला? केवळ फक्त मात्र चालायचं आहे तुम्हाला. आणि ती वेळ बाबासाहेबांच्या जयंतीदिनी आपल्या जीवनात उतरवा आणि वा बाबासाहेबांच्या चळवळीचे वारसदार आणि द्या जय भीमचा नारा. कारण जय भीम म्हणजे स्वाभिमान, जय भीम म्हणजे आमचा अभिमान, जय भीम म्हणजे समता स्वातंत्र्य बंधुत्व, जय भीम म्हणजे शोषित पीडित वंचितांचा आधारस्तंभ, जय भीम म्हणजे अन्याय विरुद्धचा यलगार. अरे जय भीम म्हणजे स्त्रियांचा सन्मान, जय भीम म्हणजे क्रांती प्रतिक्रांतीचा लढा, जय भीम म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धर्म, जय भीम म्हणजे दैववादाला नकार आणि विज्ञानाचा स्वीकार, जय भीम म्हणजे परिवर्तनवादी चळवळीची ताकद, जय भीम म्हणजे संविधानाची निर्मिती, जय भीम म्हणजे जीवन जगण्याची ऊर्जा, जय भीम म्हणजे 22 प्रतिज्ञा, जय भीम म्हणजे मोकळा श्वास आणि जय भीम म्हणजे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बस एवढेच विचार आपल्या पुढे मांडते. नमो बुद्धाय. जय भीम. जय प्रबुद्ध भारत.